यूट्यूबवर सहज बातम्या सर्च करत असताना 3 अनाथ मुलींसाठी तब्बल 400 अर्ज एका अनाथाश्रमाकडे आले. ही जी घटना आहे, तर ही घटना किंवा या घटनेची बातमी या समाजातील वास्तवाचं गांभीर्य सांगून जातं. आज प्रत्येक गावामध्ये, गावखेड्यामध्ये 5-50 मुलं ही गेल्या 4-6 वर्षापासून लग्नाची आहेत. त्यांना कोणी मुलगी देत नाही. भूतकाळात आपण ज्या काही कोवळ्या कड्या गर्भातच खुलल्या त्याचा हा कदाचित परिणाम असावा, किंवा समाजामध्ये मुलांमध्ये वाढतं व्यसनाधीनतेचं प्रमाण, यामुळे मुलांना मुली कोणी द्यायला तयार होत नाही. आणि मग यूट्यूबवर किंवा सोशल मीडियावर आपण एकतर्फी आरोप करतो की मुलीला शेत पाहिजे, नोकरी पाहिजे, घर पाहिजे, परंतु या गोष्टीत फारसं तथ्य आहे असं नाही. कुठल्याही आईवडिलाला हे वाटत असतं की आपल्या मुलीचं आयुष्य हे सुरक्षित असलं पाहिजे, आणि त्या उद्देशाने मुलगा स्थिर, स्थावर, कमावता, बिगर व्यसनी असला पाहिजे, ही अपेक्षा ठेवणं याच्यामध्ये काहीही गैर नाही. ज्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये एखादी मुलगी असेल, तर त्या मुलीसाठी, मग भलेही आपल्या घरावर पत्र असले तरी चालतील, पण त्या मुलीसाठी चांगलं स्थळ मिळावं ही प्रत्येक आईवडिलाची अपेक्षा असते, आणि त्याच्यामध्ये गैर असं काहीच नाही. मात्र मुलांची लग्न जुळत नाहीत म्हणून ही बरीच मुलं आता नैराश्याकडे जात, बरीच मुलं लग्नापूर्वीच व्यसनाधीन बनत आहेत, आणि प्रत्येक गावात 4-2 मुलं अशी आहेत की ती एवढी व्यसनाच्या आहारी गेलेली आहेत की त्यांना आता आयुष्यातून सावरणं कठीण आहे. आणि अशा स्थितीमध्ये समाज, मग तो समाज कुठलाही असो, समाज ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या गोष्टीवर विचार करायला अजिबात तयार नाही, किंवा सरकारलाही या गोष्टीचं गांभीर्य नाही. यापूर्वी, मागच्या वर्षी, त्याच्या 2 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी जे काही विवाहासाठी इच्छुक मुलं आहेत किंवा ज्यांची लग्न जुळत नाहीत, तर अशांनी कलेक्टर ऑफिसवर घोड्यावर बसून, वाजत गाजत, डीजे वाजवत, बाशिंग लावून, वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चे काढले, कलेक्टरला निवेदन दिलं. मात्र सरकारला याचं काहीही घेणं देणं नाही, किंवा सरकारला या गोष्टीचं अजूनही काहीच गांभीर्य नाही. सरकार, मग त्या सरकार जे असेल किंवा सरकारचे जे घटक असतील, तर ते आपला पक्ष सांभाळण्यात आणि पक्ष बदल करण्यात आणि आपली खुर्ची टिकवण्यात व्यस्त आहेत. शेतकरी, सामान्य माणूस याच्याशी, त्यांना त्यांच्या समस्याशी काही घेणं देणं नाही. वास्तविक पाहता सरकारनेच जर यासाठी जर पुढाकार घेतला, एकतर सरकार किंवा समाज, जे काही आमचं म्हणणं असं आहे की गावोगाव जे सध्या कीर्तनाचे सप्ते होतात, त्याच्यासाठी लाखो रुपयाची खर्च किंवा उधळपट्टी केली जाते, तर त्या कीर्तन परंपरेला कुठेतरी महाराजांना पैसे देण्याऐवजी सर्वधर्मीय, सर्व जातीय विवाह इच्छुकांचे जर विवाह परिचय मेळावे जर आयोजित केले, तर त्याच्यातून बऱ्याच जणांचे विवाह जुळतील असा आमचा दावा आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून याला जे काही आम्ही लग्नाक्षताच्या माध्यमातून जे काही 3-4 वर्षापासून कार्य करतो आहोत, तर दिवसभराचे आम्हाला 4-6, 8-10 फोन येतात. मात्र ते फोन आमच्याकडे अपेक्षा ठेवून असतात किंवा एखादी गरीब घरची मुलगी आहे का, किंवा एखादी अनाथाश्रमातली मुलगी आहे, किंवा तुमच्या लक्षात एखादं स्थळ आहे का. मात्र असं स्थळ असायला आम्ही काही एक तर दलाल नाही, किंवा मराठा लग्नाक्षता कुणालाही कुठेही पैशाची मागणी करत नाही, किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. मात्र लोकांना एक अपेक्षा असते, एक आशा असते, किंवा यांच्याकडे एखादी मुलगी असेल आणि कदाचित हे जे व्हिडिओच्या माध्यमातून सांगतात, तर आम्हाला एखादं आमचं लग्न जुळेल या आशेनं लोक आम्हाला दिवसभराचे 10-15 फोन नक्कीच येत असतात. आणि त्याच्या ऑडिओ क्लिपचे आम्ही काही व्हिडिओ पण आम्ही बनवत असतो. तर असो, मग आता याच्यासाठी एकतर समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, दुसरीकडे सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. मग सरकार काय करू शकतं याच्यामध्ये, तर सरकारनं जे काही सामूहिक विवाह सोहळे, ह्या ज्या योजना काही सामाजिक संस्थांच्या मदतीनं सरकारने यापूर्वी राबवल्या, तर त्या धर्तीवर सामूहिक विवाह किंवा सामूहिक सर्वधर्मीय विवाह वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन सरकारनं करावं. त्याच्यासाठी सरकारनं खर्च करावा. सोबतच जर कोणी एखादा गरीब घरचा मुलगा जर एखादी मुलीसोबत त्यांचा विवाह योग जर जुळून येत असेल, पसंती होत असेल, तर अशा विवाहाचा खर्च हा सरकारने उचलला पाहिजे. दुसरीकडे त्या मुलीच्या नावाने कुठेतरी एखादी सिक्युरिटी रक्कम सरकारने 1,00,000, 2,00,000, 5,00,000 रुपये जमा केली पाहिजे, आणि त्या रकमेच्या आशेने किंवा त्या व्याजाच्या बदल्यात मुलांकडचे जे असतील, तर ते कदाचित तिला चांगली वागणूक देतील. बऱ्याच म्हणजे ज्या काही भांडणाचे किंवा वादाचे जे काही प्रमाण होतात त्याच्यात कुठेतरी आळा बसेल, किंवा
आंतरधर्मीय आंतरजातीय प्रोत्साहन योजना सरकारने सुरू केली पाहिजे आणि सरकारने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून याच्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असं आम्हाला वाटतं. आता जी व्हिडिओची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तर ती व्हिडिओची क्लिप ही 6 वर्षाच्या आधीची एबीपी माझावर आलेली बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या जन्माचं प्रमाण घटतंय आणि आता त्याचे परिणाम सुद्धा दिसायला लागलेत. कारण कोल्हापुरातील एका अनाथ आश्रमामध्ये 3 मुलींसाठी तब्बल 400 उपवरांचे अर्ज आलेले आहेत. इतकंच नाही तर दिवसाला 10 ते 12 अर्जांची त्यामध्ये भर सुद्धा पडतेय. संकुलात सध्या असा घोष करत लग्नेच्छुकांच्या रांगा लागल्यात. कारण या संकुलात वाढलेल्या तब्बल 400 उपवरांचे अर्ज आले. इतकंच नव्हे तर दिवसाला 10 ते 12 गावागावात बिनलग्नाची पोरं वाया चालली आहेत. लातूरमधून मुलींची अपहरणं होत आहेत. 300 मुली बेपत्ता आहेत. वंशाच्या दिव्यासाठी कोवळ्या कळ्यांना खुडल्याचाच हा परिणाम आहे. हे जर थांबलं नाही तर अशा अर्जांच्या थप्प्याच्या थप्प्या. आणि कोल्हापूरच्या बाल संस्कार केंद्रामध्ये 3 अनाथाश्रमातील मुलींसाठी 400 अर्ज त्यावेळेस आले होते आणि दररोज 10 ते 15 अर्जाची भर त्याच्यामध्ये पडते आहे. आणि मग महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमाच्या नावाखाली अनेक फसवणुकी होतात. अनाथ मुलींच्या विवाहाची काय जी पद्धत असते किंवा प्रक्रिया असते तर त्याबाबत आम्ही यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. तो आपण बघावा. प्रत्येक अनाथ आश्रमाची ही वेगळी वेगळी पद्धत असते. मात्र फेसबुकला व्हॉट्सअपला किंवा तुम्हाला फोन करून अनाथ आश्रमातील आहे असं सांगून अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. ही 6 वर्षापूर्वीची ही घटना आहे की 3 मुलीसाठी 400 मुलांचे अर्ज येतात. आता दिवसेंदिवस ही परिस्थिती आणखीन गंभीर बनत चालली आहे. मुलांचे आणि सोबतच मुलींचे सुद्धा वय वाढता आहे. मात्र लग्न जुळत नाहीत, लग्न होत नाहीत आणि याच्यासाठी समाजही गंभीर नाही आणि सरकारही गंभीर नाही. समाजाला काही घेणदेण नाही. ज्यांचं लग्न जुळलं किंवा ज्यांची परिस्थिती बरी आहे त्यांना बाकीच्यांचं काही घेणं देणं नाही पाहिजे. त्याच्यासाठी कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. मागच्या वर्षी आम्ही एका ठिकाणी विनंती केली की बा आम्ही विवाह परिचय मेळाव्याचं आयोजन करतोय आणि त्यासाठी तुमचं आम्हाला सभागृह पाहिजे. म्हणजे लोकवर्गणीतूनच बांधलेलं ते सभागृह होतं. लोकांनीच त्याच्यासाठी पैसे दिले होते. मात्र त्याचे जे अध्यक्ष होते तर त्यांनी आम्हाला 11,000 रुपये फी सांगितली. मग आम्ही जर समाजासाठी काम करत असू आणि कुठलाही मोबदला जर घ्यायची अपेक्षा आम्ही ठेवत नसेल तर आम्ही 11,000 रुपये कुठून भरणार. कारण आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच पत्राच्या घरात राहणारे एक सामान्य व्यक्ती आहोत. मात्र कुठेतरी लग्न जुळण्यासाठी मदत व्हावी म्हणून हा एक छोटेखानी प्लॅटफॉर्म आम्ही या माध्यमातून चालवतोय. मात्र हे करत असताना अनेक अडचणी येतात. तेव्हा समाजातील जे काही दानशूर व्यक्ती असतील, जे काही सामाजिक संस्था असतील, सरकार असेल, या सर्वांनी हे विवाह जुळवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुर्तास धन्यवाद. जय